ताब्यात घेतलेलं नाही. नाव सांगा तुमचं. मी पांडुरंग भुजंगराव चौधरी, मैताचा चुलता. आमचं म्हणणं एकच आहे की त्यानं ज्या टायमाला कळंबून इथं परत समजा आमच्या धाकट्या मुलांना जेव्हा घेऊन आला त्या टायमाला त्यांचं म्हणणं आलं, त्याला विचारलं आम्ही बहिरू चौधरीला मुलाला आमच्या, त्यानं म्हणलं की मला पोलिसांनी मारलंय. कशासाठी मारलं? कारण ते म्हणलं मी चौकामध्ये थांबलेलो होतो, त्यांनी मला 12:30-1च्या टायमाला त्याकडे घेऊन गेले. 5-5:30 वाजता त्यांनी बाहेर आणून सोडलं. पुन्हा त्यानं एका टपरीवाल्याकडून फोन करून सांगितलं घरी इथं की मला नेहायला या कोणतरी म्हणून. मग त्याचा धाकटा भाऊ त्यानं कळंबला जाऊन घेऊन आल्यानंतर त्याला विचारलं काय झालं का, तर त्यानं सांगितलं की मला पोलिसांनी मारलं, काय माझा गुन्हा आहे म्हणून विचारलं तरी मला ती पोलिस मारितच होती. त्याच्यानंतर मग दवाखान्यात घेऊन मुरुडला आम्ही काल गेलो पुन्हा त्याला. तिथं कशाला आला होता? आता सध्या आमची तक्रार मुरुडला बी घेतली नाही, शिराडून पोलीस स्टेशनला घेतली नाही, कळंबला बी नाही म्हणले. म्हणून आता मग SP ऑफिसला येऊन आमचं म्हणणं आहे की आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी इथं आलेलो. कोणाच्या विरोधात? आता पोलिसांनी मारला म्हणून पोलिसाच्याच विरोधात तक्रार द्यावं लागेल ना. मी पांडुरंग सुभाष नाईक नवरे, राणा डोरळा. आम्ही ते आमचे ग्रामपंचायत शिपाई भैरवनाथ येडबा चौधरी 4 तारखेच्या सायंकाळी गावातून गेले होते. त्यांनी कळंब येथे मारहाण झालेली आहे, तरी ते काल मयत झालेले आहे. ते काल रात्रपासून आम्ही मुरुडला ग्रामीण रुग्णालयात गेल्या सध्या गुन्हा नोंद करा म्हणलं तरी केला नव्हता. काल रात्री केला नाही. पुन्हा आज सकाळी आम्ही SP ऑफिस कार्यालय धाराशिव येथे गुन्हा नोंद करण्यासाठी आलेलो आहोत. पुढील काय होतं, शिराडूनला गेले असते तिथे गुन्हा दाखल केला नाही, कळंबला गेलो तर तिथे गुन्हा दाखल केला नाही. पुन्हा मी SP ऑफिस धाराशिव कार्यालय इथे आलेलो आहोत. काय मागणी आता? काय मागणी आता इथं गुन्हा नोंद व्हावा एवढी मागणी आहे. कुणाविरोधात गुन्हा नोंदवा? कळंब पोलीस ज्याने मैताला मारले त्यांच्या विरोधात